मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते। पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या। मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेतली। या दरम्यान अमित शहा यांना वन नेशन वन इलेक्शनवर प्रश्न विचारण्यात आला। या सरकारच्या कार्यकाळातच वन नेशन वन इलेक्शन विधेयक आणले जाईल असे अमित शहा म्हणाले। अमित शहा म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार सध्याच्या कार्यकाळात वन नेशन वन इलेक्शन लागू करेल। या सरकारच्या कार्यकाळातच एक राष्ट्र एक निवडणूक ही प्रणाली लागू करण्याची आमची योजना आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावर वादग्रस्त विधान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जीभ छाटू नका, तिला केवळ चटके द्या असे वादग्रस्त विधान भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या आमदारानंतर आता भाजप खासदार अनिल बोंडे यांचे वादग्रस्त विधान आले आहे। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 7 जिल्ह्यांतील 24 विधानसभा जागांवर आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे। यामध्ये 23.27 लाख मतदारांचा समावेश असेल। जम्मू काश्मीरच्या 24 जागांवर सकाळी 9 पर्यंत 11% मतदान झालेलं आहे। दहशतवाद आणि बेरोजगारी विरोधात मतदान करा असे गृहमंत्री अमित शहा म्हणाले। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी 18 ते 20 सप्टेंबर दरम्यान मुंबईत बैठक घेणार आहे। महायुतीतील प्रत्येक पक्षाला किती जागा आणि कुठे मिळतील याचं सूत्र ठरवलं जाईल। जागा वाटपाचा निर्णय उमेदवारांच्या विजयाच्या संभाव्यतेवर आधारित असेल। महाविकास आघाडी युतीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस यांचा समावेश आहे। लोकसभा निवडणुकीत 13 जागा जिंकल्यानंतर काँग्रेसचे मनोबल वाढले आहे। या कारणास्तव पक्ष अधिक जागांची मागणी करत आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसला महाराष्ट्रातील एकूण 288 विधानसभा जागांपैकी 110 ते 120 जागांवर विधानसभा निवडणूक लढवायची आहे। सर्वत्र गणपती विसर्जन मिरवणुकांचा उत्साह असताना धुळे शहरालगत असलेल्या चितोड गावात गणपती विसर्जन मिरवणुकीतील ट्रॅक्टरखाली सापडल्याने 3 बालकांचा मृत्यू झाला, 6 जण जखमी झाले। या अपघातामुळे गावात गोंधळ उडाला। जखमींना त्वरित धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले। धुळे तालुक्यातील चितोड गावात एकलव्य गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू असताना हा अपघात घडला। महाराष्ट्रातील शाळा, विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। अनेक पालक आपल्या विद्यार्थ्यांना सीबीएसई पॅटर्न असलेल्या शाळांमध्ये टाकल्याचे दिसून येते। आपल्या पाल्याने सीबीएसई पॅटर्नमध्ये शिकावे अशी अनेक पालकांची इच्छा असते, पण सीबीएसई शाळांतील शिक्षण महाग असल्याचे म्हटले जाते। अशा पालकांना आता काळजी करण्याची गरज नाही, कारण राज्यातील शाळांमध्येही सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येणार आहे। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। यंदा गणपती विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडले। मुंबईतील चौपाट्यांवर गणरायाला निरोप देण्यासाठी गणेश भक्त मोठ्या संख्येने दाखल झाले होते। विसर्जनानंतर मुंबईतील विविध समुद्र किनाऱ्यावर कचरा साचल्याचं पाहायला मिळतंय। सगळीकडे अस्वच्छता पाहायला मिळते। गणेशोत्सव होताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस स्वच्छतेच्या कामाला लागल्याचं दिसून आलं। यावेळी अभिनेता आयुष्मान खुराना यानेही या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज सर्व आमदारांची देवगिरी निवासस्थानी बैठक बोलावली आहे। संध्याकाळी 7 वाजता ही बैठक होणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे। आजच्या बैठकीत महायुतीमध्ये काम करताना सर्वांशी जुळवून घ्या अशा सूचना अजित पवार देणार असल्याची माहिती मिळत आहे। काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीसोबत जुळवून घ्या अशा सूचना दिल्या होत्या। त्यानुसार आज अजित पवार आपल्या सर्व आमदारांना एकत्रित करून महायुतीमध्ये काम करण्याबाबत तसेच घटक पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांसोबत जुळवून घेण्याबाबत सूचना देणार आहेत। यावेळी महामंडळ वाटप याबाबत देखील चर्चा होईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महामंडळ न मिळाल्यामुळे नाराजी आहे, त्यामुळे आजची बैठक विधानसभा निवडणूक आणि पक्षांतर्गत नाराजी या अनुषंगाने महत्त्वाची आहे। अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाचा भीषण अपघात झाला आहे। या अपघातात नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहे। निश्चलनीकरण, सर्जिकल स्ट्राईक, कलम 370 रद्द करणे यासारख्या मोदी सरकारच्या धक्कातंत्राच्या मालिकेत आणखी एका निर्णयाची भर पडण्याची शक्यता आहे। पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या महत्वाकांक्षी धोरणांपैकी एक असणाऱ्या एक देश एक निवडणूक म्हणजेच वन नेशन वन इलेक्शन धोरणाची देशात अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल पडले आहे। कारण
केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शन या धोरणाला मंजुरी दिल्याची माहिती आहे. एक देश एक निवडणूक धोरणामुळे भारतीय राजकारणाचा चेहरा मोहरा बदलण्याची शक्यता आहे. पुण्यातील विसर्जन मिरवणूक अखेर 28 तासानंतर संपली आहे. शेवटच्या मंडळाचं गणपती विसर्जन बुधवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास करण्यात आलं. त्याचबरोबर मिरवणूक शांततेत पार पडल्याचं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं. पोलिसांनी विनाअडचण मिरवणूक पार पडली. मोठ्या प्रमाणावर नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाल्याचं अमितेश कुमार यांनी यावेळी सांगितलंय. लेझरच्या वापरावर बंदी होती, तरीही ज्या मंडळांनी लेझरचा वापर केला त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं अमितेश कुमार म्हटले. लेझरच्या वापरावर बंदी होती, तरीही ज्या मंडळांनी लेझरचा वापर केला त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं अमितेश कुमार यांनी सांगितलंय. तसेच आवाजाच्या तीव्रतेचं उल्लंघन केलं असल्यासही कारवाई करण्यात येणार असल्याचं ते म्हणालेत. मोबाईल चोरीच्याही घटना घडल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता आतिशी यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे. दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना 21 सप्टेंबरला आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या आतिशी यांना मुख्यमंत्री पदाची शपथ देतील. यासोबतच आम आदमी पक्षाच्या काही आमदारांनाही मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. यावेळी अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह आम आदमी पक्षाचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी या दिल्लीच्या 3ऱ्या महिला मुख्यमंत्री असतील. तसेच मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या आम आदमी पक्षाच्या त्या पहिल्या महिला नेत्या आहेत. दरम्यान याआधी मंगळवारी आतिशी यांनी उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला होता. यानंतर उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी आतिशी यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न समोर आला असून तो गंभीर असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. ऑगस्टमध्ये मी स्वतः म्हटलं होतं की राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याची रणनीती आखली जात आहे. तर लोकांनी मला म्हटलं की तुम्ही हवेत गप्पा करत आहात, पण परदेशात याचं प्लॅनिंग केलं जात असून देशात त्याची अंमलबजावणी होत असल्याचे संजय राऊत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज 18 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी चांद्रयान मोहिमेबाबतही केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आता चांद्रयान 4 या मोहिमेला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली. चांद्रयान 4 मोहिमेचा विस्तार करण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने मंजुरी दिली आहे.